जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आहे शांतता ठेवा. जाऊ दे मागच्या बाजून जाऊ दे त्यांना दर्शनाला. जाऊ दे तिकडून मागच्या बाजूने. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. कालच्याच मंगळवारी पौर्णिमा झाली आणि आज गुरुवार. दर गुरुवार आणि दर पौर्णिमेला आपण या ठिकाणी बसतोय, ज्ञानाचा भाग समजवून घेतोय. अण्णांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे प्रवचनाच्या माध्यमातून, ते ज्ञान आपण समजून घेतो आणि समजल्यानंतर हळूहळू आपल्या जीवनामध्ये उद्धाराच्या दिशेने वाटचाल आपण करतोय. कारण की हा जन्मच मुळात या देहाचा उद्धार करून घेण्यासाठी, या आत्म्याचा उद्धार करून घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला माणसाचा जन्म दिलेला आहे. 84 लक्ष योनीनंतर हा माणसाचा अमूल्य देह मिळालेला आहे आणि त्या देहामधून आपण जोपर्यंत परमेश्वराचं नामोच्चारण करत नाही, परमेश्वराचे भजन करत नाही, जे आपल्यावर अवलंबून आहे त्यांची सेवा करत नाही, तोपर्यंत आपल्याला उद्धार मिळणार नाही. म्हणून अण्णांनी या ठिकाणी दत्त महाराजांना आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी अवतीर्ण केलेला आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला या ठिकाणी येत असतो आणि आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. परमेश्वराला आपल्या कुठल्याही चीज वस्तूंची आवश्यकता नाही. त्याला हार नको, त्याला फूल नको, त्याला प्रसाद नको. त्याला पाहिजे तो अगाध भाव, अगाध विश्वास आणि अगाध श्रद्धा जर असेल तर दत्त महाराज, अण्णा महाराज आपल्या सर्वांचं केन्नाल केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराला श्रद्धा, विश्वास आणि भाव अर्पण करायचा आहे. या पलीकडे परमेश्वराला काही सुद्धा आवश्यकता नाही. कारण की करता करविता प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत, सद्गुरू आहेत. म्हणून आपल्याला त्यांच्या चरणाशी लीन व्हायचे, आपल्याला त्यांच्या चरणाशी समरस व्हायचंय. म्हणून आपण या ठिकाणी यायचंय. आज योगायोगाने तुकाराम बीज आहे, तुकाराम महाराजांची बीज आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आज समजून घ्यायच्या आहेत की आपण जोपर्यंत वैरागी होत नाही, जोपर्यंत आपण देहामध्ये असून विधेयी होत नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून आपल्याला वैराग्य प्राप्त करून घ्यायचा असेल, आपल्याला देहामध्ये असून विधेयी जर व्हायचा असेल, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण ज्या गोष्टी करतो त्या आपण करत करत आपल्याला परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराची भक्ती करायची. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. मग आपण त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपण त्यासाठी एक उदाहरण आपण समजून घ्यायचंय.
त्यासाठी आपण छोटंसं उदाहरण समजून घ्यायचं की काय उदाहरण समजून घ्यायचंय की जनक राजा हा असा होता की विदेही वैरागी अवस्था त्या जनक राजाची म्हणून सर्व त्यांना विदेही वैरागी अशा पद्धतीने ते लोक त्यांना संबोधायचे. परंतु त्या राज्यामध्ये असाच एक व्यक्ती आणि तो व्यक्ती त्या राजाला म्हणाला की सर्व संपत्ती सर्व साम्राज्य तुमच्या जवळ आहे, सर्व आहे म्हणून तुम्हाला विदेही बोलतात. मग पैसे असेल सर्व साम्राज्य असेल की कोणी त्या गप्पा गोष्टी करू शकतो असा प्रश्न त्या राजाला त्या व्यक्तीने केला की बाबा तू सर्व तुझ्या बाजू सर्व आहे, तुझ्याकडे राज्य आहे, वैभव आहे, सर्व गोष्टी तुझ्याकडे आहेत, मग तुला बोलायला काय जाते, लोकांना बोलायला काय जाते की राजा आहे, विदेही आहे, तो वैरागी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तो म्हणाला की अशा गप्पा मारायला काय जाते. तर असा प्रश्न त्या व्यक्तीने त्या राजाला केल्यावर राजा म्हटला की बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो की माझ्याकडे सर्व आहे, संपत्ती आहे, जे नको त्या गोष्टी आहेत सर्व आहे, परंतु तुला लोक विदेही असं म्हणतात. तर त्यावर मी तुला त्याचं उत्तर नंतर देतो. त्याआधी माझा तुला आदेश आहे. काय, मी राज्याचा राजा आहे म्हणून मी तुला आदेश देतो की काय आदेश देतो. हातामध्ये एक दिवा घ्यायचा, एक निरांजन घ्यायचंय आणि ते निरांजन घेऊन तू राज्यामध्ये फेरफटका मारायचा, राज्यामध्ये फिरून यायचंय की माझं कशा पद्धतीने राज्य आहे, कसं आहे, मी किती आरामात आयुष्य आरामात राहतोय तरी मला लोक विदेही म्हणतात. या प्रश्नाला तुझा प्रश्न आहे तर ते मी त्याचं उत्तर नंतर देईल, पण तू आधी माझा आदेश पाळायचा आहे की तू हातामध्ये निरांजन घ्यायचं, निरांजनेमध्ये तेल घालून ते पेटवून ते निरांजनेसहित तुला गावामध्ये राज्यामध्ये फेरफटका मारून यायचंय. आणि फेरफटका मारत असताना माझ्यासोबत तुला एक शिपाई असेल, तो शिपाई सर्व दालनं तुला दाखवेल की राजा कशा पद्धतीने वैभव उपभोगतोय, हे सर्व राजाचा सेवक तुला दाखवेल. फक्त तू त्याच्या बरोबर जायचंय आणि या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. पण एक अट असेल. कोणती अट असेल तर जो तुझ्या हातामध्ये दिवा दिलेला आहे तो दिवा विझून द्यायचा नाही. दिवा न विजता तू सर्व फेरफटका मारायचा. दिव्याला लागल्यानं तेल सुद्धा राजाने त्या सेवकाजवळ दिलं आणि सांगितलं की हा दिवा जर विजला तर तुला फाशीवर दिला जाईल. काय सांगितलं, जर तुझ्याकडून दिवा जर विजला तर तुला फाशीवर चढवलं जाईल. असं सांगितल्याबरोबर तो घाबरला आणि त्याने आदेश दिल्याबरोबर तो हातामध्ये निरांजन घेतलं आणि तो चालायला लागला. मग चालायला लागल्याबरोबर सेवक सुद्धा बरोबर होता आणि राजाने आदेश दिला की सेवकाला जर याच्याकडून दिवा विजला तर मला लगेच कळवायचं. असं म्हटल्याबरोबर तो निघाला, राज्यामध्ये निघाला. मग चालता 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 मग राजाचा राज्य मग कसं असेल, जनक राजाचं राज्य कसं असेल, सर्व बाजूने युक्त आणि परिपूर्ण असं ते राज्य. मग राज्यामध्ये चालता चालता तो पहिल्यांदा गेला, तो नृत्य मंदिरामध्ये गेला, नाट्यकलेच्या मंदिरामध्ये गेला. मग ते सर्व पाहिलं, नाट्यकलेचा दरबार पाहिला, सगळं पाहिलं. ते सेवकाने त्याला दाखवलं आणि सेवकाने दाखवलं. मग पुढं गेला. मग पुढं राजाचं वैभव, महाल, हिरे जडीत सर्व महाल हा पाहिला. मग राजाचं शस्त्रागार पाहिलं, कशा पद्धतीने शस्त्रागार आहे, शस्त्र आहे ते सर्व पाहिलं. मग बाग बगीचा पाहिला, सर्व पाहिले, नदी पाहिला, सूर्योदय पाहिला. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तो राजाला फेरफटका मारून राजाच्या राजदरबारामध्ये आला. राजाच्या दरबारामध्ये आल्यानंतर राजाला म्हणाला की मी दिवा वेजून दिला नाही. राजाने त्याचं कौतुक केलं, वा वा वा, छान, तू दिवा वाजून दिला नाही त्यामुळे तुझं कौतुक आहे. परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू ज्या वेळेस फिरायला गेला त्यावेळेस तू काय काय पाहिलं? तू ज्या वेळेस राज्यामध्ये फेरफटका मारायला गेलास त्यावेळेस तू काय काय पाहिलं? त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिलं की मी काहीच पाहिलं नाही, फक्त दिवा विझू नाही ह्याच्याकडेच लक्ष दिलं. माझ्या हातून दिवा विझू नाही याच्याकडेच लक्ष दिलं, बाकीचं मी काही सुद्धा पाहिलं नाही. कारण की काय,
तर त्याच्या मानेवर टांगती तलवार होती मृत्यूची. त्या भयाने त्याने काही सुद्धा लक्ष इतरत्र दिलं नाही. फक्त तो दिवा विझू नये या काळजीपोटी फक्त त्याने दिव्याकडेच लक्ष दिलं. बाकीचं कुठल्याही गोष्टीकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्यावर त्या राजाने सुद्धा त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलं. याच पद्धतीने आम्ही सुद्धा हे जीवन जगतोय. हे सारं वैभव जे आहे ते फक्त असण्यापुरतं आहे, परंतु आम्हाला जनतेची सेवा करायची म्हणून आम्ही देही असून विधी आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टीतून त्या राजाला त्याला एकच सुचवायचं होतं की या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी वैरागी माणूस जो असतो, विदेही जो माणूस असतो, तर या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे. त्याला या सगळ्या गोष्टींची भूल पडत नाही. जरी सर्व गोष्टींनी संपन्न जरी असलं, सर्व गोष्टी आयशो आराम जरी असल्या, तरी त्या पलीकडे पाहण्याची ज्याची वृत्ती असते तो माणूस देही असून विदेही अवस्था तयार होत असते. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की आपण ज्या वेळेस माणसाच्या जन्माला आलोय, या देहामध्ये आपण जो आत्मा आहे त्या आत्म्याला जर आपल्या जीवनातून उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण सुद्धा देही असून आपण विदेही अवस्था आपल्यामध्ये तयार करून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. मग ती क्षमता कधी होईल? ज्या वेळेस आपण दिसत असून, ज्या वेळेस आपण सगळं दिसत असून त्याकडे दुर्लक्ष करू, त्यावेळेस आपली देही असून विदेही अवस्था होणार आहे. म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये असा, प्रपंचामध्ये असून सगळ्या गोष्टी फक्त तेवढ्यापुरत्या जर आपण विचार केला तर आपण या सगळ्या गोष्टी सहज शक्य करू शकू. परंतु आपण त्याला जर चिकटून राहिलो, जर प्रपंचाला आपण जर चिकटून राहिला तर आपण त्यातून बाहेर पडणार नाही. मग माझी बायको, माझी मुलं, माझी संपत्ती, माझा बंगला, माझी गाडी याकडे जर आपण चिकटून राहिलो तर आपण त्याला चिकटून राहू. मग आपल्याला त्याच्या जर पलीकडे जायचं असेल तर तेवढ्यापुरतं त्याची गरज असेल तर तेवढ्या गरजेपुरताच त्याचा वापर करा. इतर राहिलेला वेळ आपण आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी नामस्मरणामध्ये आपण जर आपला वेळ घालवला तर आपण देही असून विदेही झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्व जागे. तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये तेच कार्य अवलंबन. तुकाराम महाराज मोठे सावकार होते, त्यांच्या काळात मोठे मोठे सावकार होते, परंतु सावकार असून या सगळ्या लोकांच्या जमिनी, सगळ्या लोकांचं सोनं नाणं, सगळ्यांच्या गहाण असं पिढ्यानपिढ्या त्यांची सावकारी चालू होती. परंतु तुकाराम महाराजांनी अवस्था वेगळी होती. म्हणून तुकाराम महाराजांनी ज्यांनी त्यांच्या वडिलांच्याकडे ठेवलेल्या गहाण शेती होती, सोनं असेल, दुष्काळाच्या काळामध्ये सगळ्यांना त्यांनी वाटून टाकलं, सगळ्यांना त्यांच्या जमिनी देऊन टाकल्या, सर्वांना त्यांचं सोनं नाणं दिलं. परंतु त्यांच्याकडे राहिलेले अन्नधान्य सुद्धा त्यांनी सगळ्यांना वाटून टाकलं, सगळ्यांना वाटून टाकले. आणि आनंदामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतलं की आपण हे सगळ्यांना दान करण्यामध्ये आनंद त्यांनी मानला. आणि या सगळ्या हाल अपेष्टा सहन केल्या. हाल अपेष्टा सहन करून त्यांनी त्यांचं आयुष्य झिजवलं. सर्वांच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र रात्रंदिवस त्या परमेश्वराची, त्या पांडुरंगाची भक्ती केली. आणि पांडुरंगाच्या भक्तीच्या माध्यमातून त्यांनी जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथाच्या माध्यमातून अखंड असंख्य त्यांनी अभंग लिहिले. त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी गाथा लिहिल्या. आणि ती गाथा काही नराधमांनी ती गाथा त्या चंद्रभागेमध्ये बुडवली, इंद्रायणीमध्ये बुडवली. आणि ते इंद्रायणीमध्ये बुडवल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना दुःख झालं, परमेश्वराशी ते भांडू लागले. आणि कालांतराने त्या गाथा त्या परत वर आल्या. सगळ्या गोष्टी सांगायचे एकच तात्पर्य की ते देही असून विदेही राहिले. त्यांच्या पत्नी जे होत्या, पत्नी सुद्धा त्यांना त्या माध्यमातून सहभाग केला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आहेत की ज्या तुकारामाने त्यांच्या जीवनामध्ये जो त्याग केला, तुकारामाने त्यांच्या प्रपंचामध्ये राहून सुद्धा वैराग्य प्राप्त केला आणि स्वतः या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि आपल्याला ज्या अभंगाच्या माध्यमातून आपण हे सगळं ज्ञान तुकारामाने दिले, म्हणून आजही ते आज आपल्यामध्ये आहेत. देहामध्ये नसले तरी आपल्याला चैतन्य स्वरूपामध्ये आज ते आपल्यामध्ये आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचे. जसे तुकारामांनी स्वतःच्या देहाचा उद्धार करून घेतला, त्याच पद्धतीने आपल्यामध्ये सुद्धा तुकाराम झाले पाहिजेत. तुकाराम होऊन त्यांनी जर आपल्या जीवनाचा उद्धार केला तर त्यांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या. गोष्टी छोट्या असतात, परंतु आपण
त्या समजून घेत नाही, त्याला जाणून घेत नाही. आणि समजून न घेतल्यामुळे, जाणून न घेतल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं, दुःख सोसावं लागतं. म्हणून अण्णांनी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केल्यात. अण्णांनी सुद्धा अहोरात्र आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. 4 धाम असतील, त्या 4 धामाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आनंदाचा आनंद तयार करता येईल, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येईल. म्हणून 4 धाम निर्माण केले. नारायणपूर असेल, कलकत्ता आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, कन्याकुमारी आहे, सगळ्या माध्यमातून दत्तधाम निर्माण केलं. मग त्या ठिकाणी आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी गेलो, तर त्या ठिकाणी आपण ज्या दत्त मंदिरामध्ये आपण त्या ज्या मूर्ती स्थापना केल्या, अण्णांच्याकडून राहून गेल्या होत्या, गोमाता, पार्वती माता, नंदी, या सगळ्या गोष्टी राहून गेल्या होत्या. म्हणून आपण मागच्या 20 तारखेला त्या बसवल्या. पण त्यावेळेस भाषेचा अभाव, बंगाली भाषा, परंतु माणसं जोडायची कशी, तर अण्णांच्या ताकदीने लाखो समाज त्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित होता. भाषा माहिती नाही, काही माहिती नाही, परंतु अण्णांनी जे प्रेम त्या सर्वांना दिलेलं आहे, अण्णांच्या जे ताकदीमुळे, दत्त महाराजांच्या ताकदीमुळे लाखो समाज त्या ठिकाणी येतोय. दत्त महाराजांची भजने म्हणतायत, आरती म्हणतायत, येत आहेत, प्रसाद घेत आहेत, आनंदाचा आनंद करतात. तो एकमेव अण्णांच्या आशीर्वादाने, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने. नाही तर भाषा नाही, काही नाही, प्रांत वेगळा, सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या असली तरी अण्णांनी या सगळ्या माणसांना जोडण्यासाठी भारत जोड प्रकल्प, तसं मानव जोड प्रकल्प अण्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला. आणि आपल्या सर्वांना त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. ते सर्वांना जोडण्याचा एकच माध्यम म्हणजे नामस्मरण, दत्त महाराजांची भक्ती, अण्णांची भक्ती. या माध्यमातून आपण सर्व या ठिकाणी जोडले गेलेलो आहोत. मग अनेकांची परिस्थिती चांगली असेल, कोणाची वर असेल, कोणाची खाली असेल, परिस्थितीचा विचार न करता, आर्थिक परिस्थितीचा विचार न करता, मनाची अवस्था जर आनंदित असेल तर माणसाला समाधान मिळाल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी यायचंय, आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. आनंदाच्या माध्यमातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू सुटत असतात. आणि ज्यावेळेस आपल्याला गोष्टी सुटत जातील त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून येणार आहेत. म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की आपण माणसाच्या जन्माला का आलोय, माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण नारायणपूरला का आलोय, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतोय. की आपण नारायणपूरला येतोय, ते नारायणपूरला फक्त येतोय ते प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी येतोय. आणि नारायणपूरला आल्यानंतर श्रद्धा, विश्वास आणि भाव हा दत्त महाराजांच्या चरणी आणि सद्गुरू अण्णा महाराजांच्या चरणी जर अर्पण केला तर आपल्या सर्वांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असातला या ठिकाणी हा भाग समजून घ्यायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. मग जीवन जगत असताना आपला आहार शुद्ध ठेवा, आपला व्यवहार चांगला ठेवा, आपले विचार शुद्ध ठेवा. या सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होऊन आपल्याला सर्वांना आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा हा भाग समजून घ्यायचा आहे. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सज्ज राहायचंय. आजच्या या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते श्री वैभव गोवर्धन खंडागळे, राहणार चिखली, पुणे यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेले आहे. आणि दुसरं अन्नदान जे आहे ते गुप्त अन्नदान आहे. तरी या दोन्ही अन्नदात्यांना दत्त महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करायची. यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असं टाळ्या वाजून सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे. आपली पुढची जी पौर्णिमा, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव पाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. असू दे, राहू दे, बस. म्हणून आजच्या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचंय. आपली पुढची जी पौर्णिमा आहे, आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती चैत्र पौर्णिमा आहे. वार आहे बुधवार, 1/4/2026 वार आहे बुधवार. या दिवशी आपली चैत्र पौर्णिमेची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि आता सर्वांनी प्रसादासाठी सर्वांनी सज्ज राहायचंय. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता, जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे
सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता आत्री अनुसे सुता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे सुता जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला भाग यात महत्वाचा कसा आहे बघा, सर्वांनी लक्ष द्यायचंय बरं का. भाग महत्वाचा आहे. जे भजन मोठ्याने म्हणतायत, जे भजन मनापासून म्हणतायत, त्यांना न्यायला विमान येणार आहे. आणि जे नुसतं गप्प बसलेत, नुसतं तोंडात म्हणतायत, त्यांना काय करणार आहेत? त्यांना काय करणार आहेत? ते म्हणतात उचलून नेणार आहेत. मग काय विमानात बसून जायचंय का उचलून न्यायचंय? बघा, आपण यासाठीच आलोय ना या ठिकाणी. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचं नाही म्हणता येणार, पण आत्ताचा क्षण गोड व्हावा. नंतरचं नंतर बघ, पण आत्ता तर आनंद करून घ्या. शेवटचं शेवट कधी होईल कोणाचं कोणाला माहिती नाही, पण आता आहे तो क्षण आनंदामध्ये घालवा, भजनामध्ये घालवा, म्हणजे आनंदाचा आनंद तयार होईल. म्हणून आज
तुकाराम बीज आहे म्हणून तुकारामांना आपण महाराजांना मनापासून भजन म्हणायचंय. सर्वांनी म्हणताल का? मग विमाने न्यायला कलकत्त्याला, कन्याकुमारीला, मग तिकडे जाऊ आपण दत्तधामाला. म्हणून सर्वांनी भजन मनापासून करा, आनंदाचा आनंद घ्यावं, त्यासाठी आपण नारायणपूरला येतोय. म्हणून मनापासून भजन करा. तुकाराम 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 सर्वांना विमान न्यायला येईल, काय काळजी करू नका. फक्त आला तरी माघारी पाठवू नका विमान, नाही तर मग त्याला अजून मला प्रपंच करायचं, थांबा थोडा, परत या. छान. आता अण्णांचं भजन करू. भजन झालं की आरती करू. अशाच पद्धतीने पुन्हा आता अण्णांचं भजन म्हणजे सगळ्यांनी सावधान होऊन भजन म्हणा. आनंदित प्रसन्न चेहरा पाडायचा नाही, चेहऱ्यावर आनंद ठेवा, तरच ते आवाज तिथपर्यंत पोहोचतो. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण
करायचे. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री टेंबे स्वामी महाराज की जय. छान. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. आनंदाच्या आनंदामध्ये भक्ती करा, म्हणजे सर्वांच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी वर यायचं.